शरद पवारांसारखं ज्येष्ठ नेत्याचं नेतृत्व तिथे होतं, त्याच्यामुळे बरं चाललेलं होतं. आज भारतीय जनता पार्टी मानते, मूल्याधिष्ठित मानते. त्यांनी पैशाची खूप देवाणघेवाण केली, त्याच्यातून त्यांनी पक्षांतर केली आणि हे नवं सरकार स्थापन केलं. एक घटना बीड जिल्ह्यामधली झाली. तिथे जो ठार झालेला सरपंच होता, तर राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि त्यांना पैसा देणारे जे कोणी उद्योगपती, भांडवलदार असतात, ते सगळे मिळून त्यांच्या स्वार्थाचं राजकारण करत आहेत. गुन्हेगारीमध्ये नेते आणि गुन्हेगार यांचा संबंध दिसून येतोय. त्यामुळे पूर्वीच्या राजकारणामध्ये सेवेचा भाग जास्त होता. आताच्या राजकारणामध्ये पैसा, गुंडगिरी, जातीयता, धर्मांधता या गोष्टींचा शिरकाव जास्त. नमस्कार, बियॉन्ड क्लासरूमच्या नवीन सत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सोबत वरिष्ठ पत्रकार जयदेव दोडे सर आहे, ज्यांच्या अनुभव संपन्न आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोनामुळे त्यांना एक जाणकार आणि स्पष्ट वक्ता म्हणून ओळखलं जातं. नमस्कार सर. नमस्कार सर. राज्यात आणि देशात राजकारण खूप बदलत चाललंय आणि माध्यमही पक्षपात करतायत, तर यांचा जनतेवर कसा परिणाम होतो या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. सर, आपल्याला आजच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? आजच्या राजकारणाबद्दल बोलायचं झाल्यास आजच्याच वर्तमानपत्रात म्हणजे इंडियन एक्सप्रेसच्या अड्ड्यावर मुख्यमंत्री फडणवीस काल बोलले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की राजकारणाचं अवमूल्यन झालेलं आहे आणि त्याचा सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे. आता गंमत अशी आहे की राजकारणाचं अवमूल्यन सामान्य माणूस तर करू शकत नाही, कारण तो काय राजकारणी नसतो किंवा त्याला काही रोज राजकारणामध्ये वेळ घालवण्या इतका वेळ नसतो. तर राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि त्यांना पैसा देणारे जे कोणी उद्योगपती, भांडवलदार असतात, ते सगळे मिळून त्यांच्या स्वार्थाचं राजकारण करत आहेत. आता नाव घेतलं जाते विकासाचं राजकारण म्हणून, पण रोजच वर्तमानपत्रांमधून भरपूर बातम्या भ्रष्टाचाराच्या येत आहेत, गुन्हेगारीच्या येत आहेत. गुन्हेगारीमध्ये नेते आणि गुन्हेगार यांचा संबंध दिसून येतोय. त्याच्यामुळे राजकारणाचं अवमूल्यन झाले हे कबूल करायला मुख्यमंत्र्यांची काही आवश्यकताच नाही आहे. ते आपल्या सगळ्यांनाच कळून चुकलंय. आता हा बदल कशामुळे होतोय, तर बदल बहुतेक सगळ्यांना आता झटपट यश हवं आहे, झटपट श्रीमंती हवी आहे. म्हणून महात्मा गांधींनी साधन शुचिता असा एक शब्दप्रयोग वापरला होता की साध्य जर सिद्ध करायचं असेल, ते जर प्राप्त करायचं असेल तर ते कोणत्याही मार्गाने करता येतं. पण तो जर मार्गच वाईट असेल, भ्रष्ट असेल, तर मग ते साध्य प्राप्त झाल्यावरही त्याचा काही उपयोग नसतो. म्हणून साध्य प्राप्तीसाठी साधनं जी असतात ती नेहमी शुद्ध वापरायची. म्हणजे भ्रष्टाचार करणार नाही, शोषण करणार नाही, लबाडी करणार नाही, खोटं बोलणार नाही, जे खरं असेल ते मी सांगेन. या गोष्टींनी तुम्हाला जी काही सिद्धी प्राप्त करायची असते ती करायची असते. राजकारणामध्ये आता असं झालंय की जे सत्ताधारी आहेत ते एका पक्षाचे नाही आहेत, ते कुठून कुठून एकत्र आलेले दिसतात. ते एकत्र आले, ते सांगत होते की आम्हाला विचार पटला नाही किंवा हा विचार आवडला, पण प्रत्यक्ष बातम्याच माध्यमांमध्ये अशा आल्या की त्यांनी पैशाची खूप देवाणघेवाण केली, त्याच्यातून त्यांनी पक्षांतर केली आणि हे नवं सरकार स्थापन केलं. तर असा जर सरकारचा चेहरामोहरा असेल जो भ्रष्टाचारातून, स्वार्थामधून किंवा मूल्य शून्यतेतून जर असेल, तर मग त्याचा जनतेवर परिणाम होतो, तरुण पिढीवर जास्त परिणाम होतो. कारण मग तरुण पिढीला असं वाटतं की राज्यकर्तेच जर कशाचाच विचार करत नाहीयेत, तर मग आम्ही तरी साधन शुचितेचा किंवा योग्य मार्गाचा, सत्याचा मार्ग का चोखाळावा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकीय पक्ष, राजकीय नेते, राजकीय कार्यकर्ते आणि त्यांना मदत करणारे उद्योगपती, भांडवलदार, पैसेवाले यांच्यामुळे राजकारणाचं आता अवमूल्यन झालं आहे. सर, आधीच्या राजकारणातला आणि आत्ताच्या राजकारणातला एक महत्वाचा कोणता बदल असेल जो खूप महत्वाचा बदल झालाय? महत्वाचा बदल हा की पूर्वी समाजसेवा करून, लोकसेवा करून लोक निवडणुका लढवायचे आणि आपल्या कामाची पावती घ्यायचे. म्हणजे तहसील ऑफिस समोर उभं राहायचं, कलेक्टर ऑफिस समोर उभं राहायचं. तिथे जे शेतकरी किंवा अन्य कोणी नागरिक येत असतील त्यांच्या अर्ज विनंत्या घेऊन संबंधित
कार्यालयात जायचं, तिथे त्यांना न्याय मिळवून द्यायचा, त्यांच्या कामाला तड मिळवून द्यायची. किंवा पाण्याचा प्रश्न आहे तर लोक गप्प असतात, कारण लोकांना आपल्या ताकदीची माहिती नसते. मग एक कोणीतरी नेतृत्व घेतो, म्हणजे त्याला पुढारी म्हणतो का आपण, तर पुढाकार घेतो म्हणून. तर पाण्याचा प्रश्न, दुष्काळाचा प्रश्न, पिकाची नासाडी झाली आता अतिवृष्टीमुळे, असे प्रश्न जो पुढे हातात घेतो आणि मांडतो आणि लोकांना न्याय मिळवून देतो किंवा नुकसान भरपाई मिळवून देतो, त्याची एक प्रतिमा तयार होत राहते की हा निस्वार्थ बुद्धीने लोकांची कामं करतो. आणि मग जेव्हा तो निवडणुकीला उभं राहतो किंवा ती उभी राहते, त्यावेळेला लोक त्यांच्या या कामाचा विचार करून त्यांना निवडून देत असत. आता असं झालं की जात, धर्म, पैसा, गुंडगिरी, दमबाजी किंवा प्रतिष्ठा या मुद्द्यांचा शिरकाव जास्त झाला आणि या मुद्द्यांचा प्रभाव जास्त पडला. त्याच्यामुळे पैसे वाटून, जातीचा आहे म्हणून, धर्माचा आहे म्हणून, दुसऱ्या धर्माचा द्वेष करतो म्हणून, अशा गोष्टींचा शिरकाव या राजकारणात झाला आणि त्या मुद्द्यांवर मग निवडणुका जिंकता येऊ लागल्या. त्यामुळे पूर्वीच्या राजकारणामध्ये सेवेचा भाग जास्त होता. आताच्या राजकारणामध्ये पैसा, गुंडगिरी, जातीयता, धर्मांधता या गोष्टींचा शिरकाव जास्त झालेला आहे. सर, राज्यात आणि देशात पण काही ठिकाणी आपण पक्षांतराचं सत्र जे ते खूप वाढत चाललंय, तर त्यामागचा उद्देश काय असू शकतो? म्हणजे ते एक त्यांचा स्वतःचा जो आधीचा पक्ष असतो ते सोडून ते दुसऱ्या पक्षात निवडणुकीच्या आधी जाऊन थांबतात, तर ते का वाढलं असेल? भारताचा अनुभव पक्षांतराच्या बाबतीत प्रचंड आहे. अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये किंवा युरोपातल्या राजकारणामध्ये मला विचारसरणी पटली नाही किंवा आत्ताची धोरणं मला मंजूर नाही आहेत म्हणून पक्षांतर होण्याचं प्रमाण असतं. पण ते भारता इतकं अजिबातच नाहीये. भारतामध्ये झालंय असे की एकाच छापाचे सगळे पक्ष झालेत. म्हणजे काँग्रेस हा शब्द अनेक पक्षांमध्ये असतो. हिंदुत्ववाद हा पूर्वी जनसंघाचा होता, हिंदू महासभेचा होता, तो आता बहुतेक अनेक पक्षांचा होऊन बसलेला आहे. त्याच्यामुळे होतं असं की मी ह्या पक्षातून त्या पक्षात जाताना माझे काही मतभेद झालेत का, किंवा मला काही धोरणं पटली नाहीत म्हणून मी हा पक्ष सोडतोय का, किंवा एखाद्या नेत्यानं मला दाबून टाकलं, मला संधी दिली नाही, हा विचार करून मी पक्ष सोडतोय का. तर कुठलाही राजकीय पुढारी पक्षांतर करत असताना फक्त आपल्यावर अन्याय झाला एवढीच बाजू मांडत असतो. मला या धोरणातली जी काही सुसूत्रता होती ती पटली नाही, कारण त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांवर झालेले दिसतात. मला शेतकऱ्यांचा अन्याय सहन होत नाही म्हणून मी पक्षांतर केलं. अशा युक्तिवादातून किंवा व्यवस्थित तर्क मांडून पक्षांतर केलेले अत्यंत थोडे. म्हणून राजकारणामध्ये आज स्वार्थाची बजबजपुरी माजलेली आहे आणि तो स्वार्थ जर काहीही थापा मारून किंवा वाटेल ते युक्तिवाद करून जर पूर्ण होत असेल तर मग पक्षांतर करणं हा अगदीच. पण सर, पक्षांतर करणं हा आता एक फक्त त्यांच्या राजकीय किंवा त्यांना असं नाही वाटत की आपण दुसऱ्या पक्षात जाऊन आपण चांगलं काम करू शकतो. आता पक्ष म्हणजे पक्ष बदलण्याचा उद्दिष्ट त्यांचा असं झालंय की आपण सरकारमध्ये येऊ, आपल्याला पद मिळेल, तोच भाग असतो. कसं आहे, राजकारण हे विधायक प्रकारचं असतं आणि सत्तेचं असतं. मेधा पाटकर, मृणाल गोरे किंवा अन्य कोणी सामाजिक कार्यकर्ते हे विधायक पद्धतीचं राजकारण करतात. त्यांना सत्तेत जायचंच असेल असं काही नाही. पण जे सत्तेत जाणारे राजकारणी असतात त्यांना प्रस्थापित समाज व्यवस्था जपत जपतच जावं लागतं. मग प्रस्थापित समाजाला जे जे आवडतं, ज्या परंपरा, जी कर्मकांड, धार्मिक चालीरीती, काही प्रथा परंपरा, या गोष्टी जपत जपत जपतच पुढे जावं लागतं. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला किंवा त्यांच्या विचारसरणीला अशी धार नसते. पण आपल्या भारतामध्ये काही राजकीय पक्ष असे होते की ज्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी कठोर पक्षशिस्त राबवली होती. खादीचेच कपडे घालायचे, भ्रष्टाचार करायचा नाही, सात्विक पद्धतीचंच जेवण करायचं, व्यसनं करायची नाहीत,
कारण तुम्ही या पक्षाचे कार्यकर्ते आहात, तर त्या पक्षाची प्रतिमा तुम्ही समाजासमोर मांडत आहात. त्याच्यामुळे तुम्ही निस्वार्थी, तुम्ही शुद्ध चारित्र्याचे आणि विचारी प्रवृत्तीचे असले पाहिजेत. म्हणजे तुमच्या पक्षाचं धोरण चीनबद्दल काय आहे, पाकिस्तानबद्दल काय, आंतरराष्ट्रीय परिस्थितीबद्दल काय, हे तुम्हाला लोकांना व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही नुसते स्वार्थासाठी एखाद्या पक्षात जाऊन बसलेले पुढारी न आहेत, तर तुम्ही विचारपूर्वक तो पक्षाचा विचार घेऊन पुढे जाणारे आहात. असं एकदा सिद्ध झालं की मग त्या पक्षाच्या प्रतिमा आणि तो कार्यकर्ता यांची एकरूपता झाली असं गृहीत धरलं जातं. पण मुळात पक्षांतराला हा पायच उरलेला नाही. वैचारिक परिवर्तन झालं, मतभिन्नता झाली किंवा मला धोरण पटलं नाही, अशा पद्धतीनं जर पक्षांतर होऊ लागली तर मला वाटतं की आताच्या ज्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ दिसतेय, ती उलथापालथ फक्त स्वार्थासाठी, स्वतःचा कुटुंबाचाच जो काही हे चालायचा असतो, कारभार चालायचा असतो, त्यासाठीच चाललेली दिसतात. सर, अलीकडच्या 5 वर्षांमध्ये ज्या 2 सरकारांमध्ये बदल झालं, अशा राजकीय घडामोडींमध्ये केंद्रातला की राज्यातला? नाही, राज्यातला. आपल्या महाराष्ट्रात जे 5 वर्ष होती त्यांमध्ये आधीच्या 2.5 वर्ष वेगळं सरकार होतं आणि नंतरचं वेगळं सरकार होतं. तर अशा राजकीय घडामोडींचा सामान्य माणसांवर किती परिणाम होतो? भरपूर होतो. त्याचं कारण असं असतं की काही पक्ष असे असतात जे विचारसरणीवर काम करतात आणि जनतेचा पाठिंबा त्या विचारसरणीच्या आधारावर आपल्या मागे ओढतात. काही राजकीय पक्ष असे असतात की जे फक्त वैयक्तिक कामं करून देण्यामध्ये अग्रभागी असतात. म्हणजे मुलांना ऍडमिशन मिळवून देणे, वीज मंडळामध्ये बिल खूप भरपूर आलं तर त्या बिलाची जी काही कमी जास्त करायची असते ती त्याच्यामध्ये करून देणं, किंवा तहसील कार्यालयामध्ये काम होत नसेल तर दडपण आणून ते काम करायला लावणं, किंवा मावेजा मिळत नाहीये, शेत जमीन विक्रीला काढायची आहे, प्लॉट रिकामा पडलाय, तो कोणीतरी हडपलाय, तर थोडासा गुंडांशी, थोडासा पोलिसांशी, थोडासा सरकारी यंत्रणेशी संबंध प्रस्थापित करून त्या कुटुंबाचा किंवा त्या व्यक्तीचा लाभ करून देण्याचं जे काही चालतं ते आता राजकारण झालंय आणि तशा पक्षांची आता सत्ता आलेली दिसते. त्याच्यामुळे ती व्यक्ती पक्षांतर करून इकडे गेली काय तिकडे गेली काय, तिच्या मागे एक जमाव असतोच. आता या 2 बदलांमध्ये फरक काय, तर पहिल्यांदा उद्धव ठाकरे हे थेट बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आपल्याकडे सत्तेत होते. मग काहीतरी व्यवहार झाले आणि त्यांच्याच पक्षातले लोक घेऊन भारतीय जनता पार्टीनं दुसरं सरकार स्थापन केलं. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस न होता ते उपमुख्यमंत्री झाले. नंतर निवडणुका झाल्या, मग भारतीय जनता पार्टीला अधिक मतं मिळाली, जास्त आमदार निवडून आले, त्याच्यामुळे आता मेजॉरिटी त्यांची. मग त्यांनी पुन्हा दुसरा पक्ष फोडला, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि त्यांच्या गटातून अजित पवारांना त्यांनी आणून ठेवलं. तर आज भारतीय जनता पार्टी जी एरवी स्वतःला अतिशय तत्वाधिष्ठित मानते, मूल्याधिष्ठित मानते, त्यांचं राष्ट्रवादाविषयीचं प्रखर असं अभिमानाचं स्वरूप नेहमीच प्रकटत असतं, त्यांनी फाटाफूट करून 2 पक्ष आपल्या साथीला घेतले. आणि त्याचा परिणाम असा होतो की वर्तमानपत्राचं आज तुम्ही कोणतंही पान उघडा, तिथे सरकारी कार्यालयात कामं होत नाहीत म्हणून कोणीतरी अधिकाऱ्याला झोडपतंय, मोर्चा आलेला आहे, उपोषणाला माणसं बसलेली आहेत, अर्ज विनंत्या भरपूर देत आहेत. आजच रस्त्यावर प्रसूत झालेल्या महिलेचं एक छायाचित्र एका वर्तमानपत्रानं छापलंय. ह्याचा अर्थ त्या महिलेला आजूबाजूला 5-10 किलोमीटर अंतरावरही सरकारी दवाखाना सापडला नाही म्हणून ती बिचारी रस्त्यावर प्रसूत झाली. अशी अत्यंत अनास्था सर्व क्षेत्रांमध्ये दिसू लागलेली आहे. त्याचं एकमेव कारण 3 विरुद्ध विचारसरणी असलेले 3 पक्ष एकत्र सरकार चालवत आहेत. त्याच्या आधीचं किमान समान कार्यक्रम वर एकत्र आलेले काही पक्ष होते. शरद पवारांसारखं ज्येष्ठ नेत्याचं नेतृत्व तिथे होतं, त्याच्यामुळे बरं चाललेलं होतं. पण आता विसंगती, विरोधाभास आणि बऱ्याच वेळेला विरोध यांचाच समुच्चय या 3 राजकीय पक्षांच्या राजकारणावर दिसतो. त्याच्यामुळे आजचं राजकारणाचं स्वरूप
किंवा आजच्या आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं स्वरूप बेबंदशाही असंच मला करायला आवडेल. हो सर, महायुतीमध्ये असं पण आपण बघितलंय की अनेक वेळा मतभेद दिसून येतात. तर ह्या पण जो सरकार आहे तो 5 वर्ष पूर्ण चालेल की नाही चालेल, काय वाटतं? नाही चालेल. कारण आता वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन सारख्या माध्यमांमध्ये विशिष्ट पक्षावर जोरदार टीका टिप्पणी चालू आहे. म्हणजे एक घटना बीड जिल्ह्यामधली झाली. तिथे जो ठार झालेला सरपंच होता तो ज्या जातीचा होता त्या जातीचीच एक सून, तिनं आत्महत्या केली, तिचा छळ झाला. पण दोन्ही बातम्यांमध्ये फरक असा आहे की एका घटनेमध्ये ती जात व्हिक्टीम होती, बळी होती, आणि आता तीच जात दुसऱ्या घटनेमध्ये ती मारेकरी झालेली आहे किंवा शिकारी झालेली आहे. बरोबर. तर या घटना जर वारंवार घडत असतील तर 4-4 दिवस, 5-5 दिवस, एक आठवडाभर त्या घटनेच्या बातम्या सदा सर्व काळ देण्याचं काय कारण आहे? बरोबर आहे. ह्याचा अर्थ त्याच्या मागे काहीतरी राजकीय हितसंबंध आहेत आणि त्या पक्षांचे नेते ज्या कुटुंबांशी संबंधित होते किंवा ज्या व्यक्तींशी संबंधित होते त्यांना टार्गेट करून त्यांच्या पक्षाला नामोहरम करण्याचं राजकारण चालू आहे असं एकंदर मला दिसतंय. त्याच्यामुळे तुमचा जो काही प्रश्न होता त्या प्रश्नाबद्दल असं म्हणता येईल की माध्यमांचा अतिरेकी वापर करून माध्यमांची तटस्थता, निपक्षपातीपणा किंवा समन्यायीपणा पूर्णपणे बाजूला ठेवून त्या माध्यमांचा वापर करून आपसातलेच जे काही हेवेदावे असतील, मतभेद असतील ते मिटवायचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामुळे जनतेला बातम्या खऱ्याखुऱ्या मिळतायत का, त्यांच्या प्रश्नांच्या समस्यांच्या मिळतायत का? अजिबात मिळत नाहीयेत. अच्छा सर, असं म्हटलं जातं की आपल्या महाराष्ट्रातील बरेच निर्णय हे दिल्लीतून घेतले जातात आणि जर असं असेल तर आपल्या महाराष्ट्राची जी ओळख आहे ती पुसली जाते आणि याचा जो परिणाम आहे तो आपल्या जनतेवर कसा होईल? हा प्रश्न जरा संदिग्ध आहे. कारण महाराष्ट्र म्हणून निर्णय घेणारे जे पक्ष आहेत, जे सरकारमध्ये बसलेले आहेत, ते सर्व पक्ष केंद्रस्थानावरून चालणार आहेत. म्हणजे प्रादेशिक शाखा जरी असली त्या पक्षांची तरी सर्वोच्च पद ज्यांच्या हातात आहेत ते निर्णय ठेवत असतात. आपल्या देशामध्ये 2 प्रकारचे राजकीय पक्ष आहेत. एक सर्वस्वी प्रदेश पातळीवरचे, म्हणजे त्या राज्यांच्या भाषांमधून जन्मलेले, त्या राज्यांच्या निर्मितीच्या राजकारणातून जन्मलेले, म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम किंवा शिवसेना किंवा आसाम गण परिषद किंवा अकाली दल, असे जे वेगवेगळ्या राज्यातले पक्ष असतात ते पक्ष त्या राज्यापुरतेच मर्यादित असतात. त्यांचे करते धरते कोणी दिल्लीमध्ये नसतात. जे अखिल भारतीय पक्ष आहेत त्या अखिल भारतीय पक्षांचे नेते आणि त्यांचे सर्वोच्च निर्णय स्थान असलेले सत्ता केंद्र ही दिल्लीत असतात. त्याच्यामुळे एकसूत्रीपणा आपल्या निर्णयामध्ये असावा, एकसूत्रीपणा आपल्या राजकारणामध्ये असावा, यासाठी दिल्लीमध्ये जे कोणी बसलेले असतात, अध्यक्ष, पंतप्रधान किंवा त्या पक्षाचे जेवढे काही पदाधिकारी असतील ते तो भाग बघत असतात की आपल्याच पक्षाच्या सत्तेमध्ये एका राज्यामध्ये वेगळा निर्णय आणि दुसऱ्या राज्यामध्ये वेगळा निर्णय, अशी विसंगती उत्पन्न होऊ नये म्हणून जे पक्ष सत्ता चालवत असतात त्यांचे नेते जर दिल्लीत बसून निर्णय घेणार असतील तर मग तू म्हणतेस जो विचारलेला प्रश्न आहे की सर्व दिल्लीतच ठरतं, ते ठरतं. म्हणून प्रादेशिक पक्षांची सत्ता आवश्यक असते असं प्रादेशिक पक्ष का म्हणतात? तर त्यांना येता जाता दिल्लीला जावं लागत नाही, कुठल्याही निर्णयासाठी दिल्लीकडे बघावं लागत नाही. कारण जिथे राजधानी आहे किंवा जिथे बाकीची शहरं आहेत तिथेच त्या पक्षांचं अस्तित्व असतं. त्याच्यामुळं धोरणात्मक दृष्ट्या सर्व प्रादेशिक पक्षांची कार्यालय दिल्लीत असतात, कारण त्यांचे काही सांसद तिथे असतात राज्यसभेत किंवा लोकसभेत. पण ते देश चालवत नाहीत किंवा ते राज्य चालवत नाहीत. ती राज्यातली राज्य पक्ष हे त्यांच्याच ठिकाणी चालतात. म्हणजे आता उदाहरणार्थ
तृणमूल काँग्रेस हा पक्ष घेऊ, ममता बॅनर्जी त्याच्या अध्यक्ष आहेत, हो तो प्रादेशिक पक्ष असल्यामुळे दिल्लीमध्ये त्याचा काही संबंधच नाही. किंवा राष्ट्रीय जनता दल म्हणून लालू प्रसाद यादवांचा पक्ष आहे, त्याचं दिल्लीत एखादं ऑफिस असेल, खासदार असतील, पण निर्णय दिल्लीहून होणार नाहीत, ते त्यांच्या त्यांच्या राज्यातल्याच नेत्यांकडून होतील. तर हा जो फरक आहे की केंद्रातली सत्ता एकाकडे आणि राज्यातली सत्ता दुसऱ्यांकडे, हा जो आपल्या संघराज्यात्मक म्हणजे ज्याला फेडरल सिस्टीम असं म्हणतात संविधानानुसार, तशीच जर राज्यव्यवस्था असेल तर जे काय राजकीय मतभेद होत असतील ते होत राहतील, पण निदान आमचा विकास आमच्या दृष्टिकोनातून करू द्या राज्याला, आणि देशाचा विकास तुमच्या दृष्टिकोनातून सर्व देशाला व्यापून घेईल असा करू द्या. अशी जी एक राजकीय विभागणी राज्य आणि केंद्र स्वतंत्र अस्तित्व केल्यामुळे, जरी ती दोघं परस्परावलंबी असली तरी तो भाग आता पुरेसा पाळला जात नाहीत. आता डबल इंजिन की सरकार, एक देश एक पार्टी असं काहीतरी राजकारण सुरू झाल्याचा परिणाम असा होतो की बघ, हा लोकशाही किंवा वैविध्यपूर्ण किंवा त्या त्या राज्यातल्या लोकांच्या अस्मितांचा प्रतीक असणारा पक्ष असं काही होत नाहीये. त्याचा परिणाम दिल्लीतून सगळं चालतं किंवा दिल्लीत सगळ्या राज्यांचे निर्णय ठरवतं असा अनुभव यायला सुरुवात झालेली आहे. सर, मग त्याचा तो चांगला परिणाम होतो की जनतेवर कसा परिणाम होऊ शकतो ना त्या गोष्टीचा? ह्याचा सगळ्यांचा विचार आपली घटना तयार होत असताना 2-2.5 वर्ष सगळ्या घटना निर्मात्यांनी केलेला होता. म्हणूनच 3 प्रकारचे अधिकार आपल्या घटनेमध्ये आहेत. एक केंद्र सरकारचा अधिकार, 2 राज्य सरकारांचे अधिकार आणि 3 या दोघांचे मिळून अधिकार. त्याला कॉन्करंट लिस्ट असं म्हणतात. म्हणजे संरक्षण असो, दळणवळण असो, परराष्ट्र खातं असो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असो, हे अधिकार केंद्राचे. शेतीत काय पेरावं, शेतीत काय उगवावं, शेतकऱ्यांना किती हे करावं ते करावं, किंवा उद्योगधंदे कोणी किती आणावेत, कोणते उभे करावेत, ही सगळे अधिकार राज्यांकडे. आणि मग या दोघांनी मिळून नद्यांचं पाणी वाटप, कारण नद्या अनेक राज्यातून जात असतात किंवा विक्री मालाचा व्यवहार देवाणघेवाण इकडून तिकडे जात असते, त्याची कर रचना कशी करावी, या दोघांचे मिळून सरकार. तर ही जी 3 प्रकारची आपल्या घटनेनं जी आखणी घालून दिलेली आहे सत्ता विभाजनाची, सत्तेच्या विकेंद्रीकरणाची, ती मोडून पडायला आलेली आहे. भारतीय जनता पार्टीचं जे काही धोरण आहे ते सगळीकडे आपली छाप असावी, सगळा कारभार आपल्याच हातात असावा, म्हणून त्याला ते डबल इंजिन की सरकार असं म्हणतात. म्हणजे मग ऐकणारे फक्त खाली असतील, हुकूम देणारे आम्ही एकटे असू, असा कारभार चालू शकत नाही. जर तुम्हाला खरीखुरी लोकशाही, खरखुरं प्रजासत्ताक आणि खरखरा समन्यायीपणा द्यायचा असेल, लोकांना अनुभव द्यायचा असेल, तर लोकांच्या ज्या अस्मिता असतात त्या अस्मितांच्या नुसार राजकीय पक्ष निर्माण होऊ दिले पाहिजेत. त्यांचा कारभार त्यांच्या ठिकाणी, तुमचा कारभार तुमच्या ठिकाणी, अशी जर व्यवस्था राज्यघटनेनुसार जर तुम्ही होऊ दिली तर मला वाटतं की हा जो सबका साथ सबका विकास अशी जी घोषणा दिली ना, ती खऱ्या अर्थानं सिद्ध होईल. बरोबर आहे, बरोबर. सर, राज्यातील जी महायुतीची सर्वात महत्वाची योजना होती लाडकी बहीण योजना, ती कुठेतरी संकटात येते असं दिसतंय, आणि त्याचबद्दल त्यांच्याच सरकारमधील काही नेत्यांनी पण वक्तव्य केलंय की कुठेतरी भार पडतोय ह्या योजनेचा. पण मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणतात की नाही, तसं काही नाहीये, काही भार पडत नाही. पण जेव्हा कोणत्याही राज्याच्या किंवा देशाच्या अशा योजना लावल्या जातात तर त्या योजनांचा भार जो असतो तो अर्थव्यवस्थेवर कसा पडतो? खूप पडतो. कारण काही कारण नसताना आणि काहीही न करणाऱ्यांना तुम्ही विनाकारण 1500 रुपये का द्यायला सुरुवात केली? बरोबर. भांडवलशाहीचा नियम याच केंद्र सरकारनं आणि आधीच्या केंद्र सरकारनं असा लावला होता आणि भारतीय जनतेला असं शिकवायला सुरुवात केली होती की नो लंच इज फ्री लंच. म्हणजे तुम्हाला फुकटात काहीही खायला मिळणार नाही, तुम्हाला आरामात कोणीतरी तोंडात घास घालून भरवेल अशी परिस्थिती नाही, तुम्हाला काम करावंच लागेल. आणि हा जसा भांडवलशाहीचा सिद्धांत आहे तसा समाजवादाचाही सिद्धांत आहे की तुम्ही मेहनत केलीच पाहिजे, तुम्हाला घर बसल्या कोणी आणून काही देणार नाही. समाजवादाला कामगार कष्टकऱ्यांचं राज्य हवंय,
पण ते मेहनतकरांचंच हवंय, हो. कष्टकऱ्यांचंच हवंय. त्याच्यामुळे कष्ट तर केलेच पाहिजे. फुकट कोण खाणार? आईत खाऊ कोण असणार? आणि आईत खाऊ अशी शिवी कोण सहन करणार? पण या सरकारनं असं ठरवलं, म्हणजे फडणवीस सरकारनं असं ठरवलं, की आपल्याला जर मतं जास्त मिळवायची असतील तर एका घटकाला आपण असं काहीतरी लाभ दिला पाहिजे की जो लाभ त्यांना मोहात पाडेल आणि बहुसंख्येनं तो जो समाज घटक असेल तो आपल्याला मतदान देईल. म्हणजे बऱ्याचदा शेतकऱ्यांविषयी कुरकुर केली जाते की शेतकऱ्यांची वीज बिलं माफ केली जातात, हो. शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जातात. तेव्हा जो मध्यम वर्ग असतो तेव्हा तो शेतकऱ्यांबद्दल बोलत राहतो की बघा हे शेतकरी इतकी वीज बिलं बुडवतायत, इतकं कर्ज माफ करून घेतायत. आता त्याच मध्यम वर्गातल्या स्त्रियांना, मध्यम वर्गातल्या म्हणजे जी काही विशिष्ट आर्थिक त्यांनी उत्पन्नाची पातळी ठेवलेली त्याच्यातल्या, जर विनाकारण कष्टाचे 1500 रुपये आणि नंतर 2100 रुपये अशा 2 घोषणा झालेल्या आहेत, हो. ते जर मिळत असतील तर का बरं असं व्हावं? आणि मग झालं असं की परतफेड काही होत असेल तर भाग वेगळा. म्हणजे 1500 रुपयाच्या प्रेरणेनं जर त्या सर्व महिला राष्ट्रीय उत्पादनामध्ये अधिक भर घालू लागल्या किंवा खूप कष्ट करून त्यांचा परिसर, त्यांचं गाव किंवा त्यांचं शहर आणि त्यांचं कुटुंब जर वरती आणू लागल्या तर त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही. पण असं दिसतंय की सुरुवातीच्याच प्रकारात अनेक बनावट लाडक्या बहिणी तयार झाल्या, श्रीमंत घरातल्या लाडक्या बहिणी तयार झाल्या, पुरुषांनी बायकांची नावं घेऊन पैसे लाटले, मेलेल्या स्त्रियांची नावं घेऊन पैसे लाटले गेले. तर अशा मोफत फुकट वाटपाच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार अटळ असतोच. त्याच्यामुळे झालं असं की तुम्ही काहीतरी मोबदला परत घ्यायला पाहिजे होता की आम्ही 1500 रुपये देतोय ना, मग त्या बदल्यात तुम्ही महाराष्ट्राची, देशाची, समाजाची अशी काहीतरी भरभराट करून दाखवा की जेणेमुळे आम्हालाही दुःख होणार नाही आणि तुम्हालाही आईत खाऊ असं कोणी म्हणणार नाही. पण तसं काही झालं नाही. आणि मग होतं असं की जे समाज कल्याण खात्याचे मंत्री आपल्याच गावात आहेत त्यांच्याच खात्यातला पैसा वळवून तो लाडक्या बहिणीच्या योजनेकडे वळवला अशी तक्रार त्यांनीच केली होती. 2-3 महिन्यांपूर्वी तेच असं बोलले होते. तर अशा ज्या लबाडीच्या आणि पॉप्युलिझमच्या, म्हणजे उगाच ह्याच्या खिशातलं काढून त्याच्या खिशात देऊन लोकप्रिय होण्याच्या ज्या काही लबाडीच्या राजकारणाच्या तरा आहेत, त्या तरांचा दुष्परिणाम अर्थव्यवस्थेवर होतोच. आणि अर्थव्यवस्थेवर होतो याचा अर्थ माझ्यासारख्या शहरी मध्यमवर्गीय माणसावर होत नाही, तो गरिबावरच जास्त होतो, तो कष्टकऱ्यावरच जास्त होतो. त्याच्यामुळे यापुढे अशा योजना करायच्या का नाहीत याचा निर्णय आता या धोरणी पक्षाने घेतला पाहिजे. सर, पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जो तणाव निर्माण झाला त्यानंतर आपल्या ज्या मीडियाचं सादरीकरण होतं त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? ते पाहताना व्हिडिओ गेम्स पाहतोय की काय असं शंका मला तर आलीच, पण अनेकांना आली. बरोबर. आणि इतका अतिरेक केला किंवा इतकी अतिशयोक्ती केली की इस्लामाबादपर्यंत धडक मारली, कराची हस्तगत केलं, लाहोरपर्यंत आपलं सैन्य जाऊन पोचलं, पाकिस्तान आता शरण आलं, पाकिस्तान आता थरथर कापू लागलं, तो जो त्यांचा लष्कर प्रमुख होता त्याला अटक केली. अशा अत्यंत विचित्र, बिनबुडाच्या, खोट्या, अतिशयोक्त कहाण्याच म्हणूया ना, त्याला वास्तव कसं काय म्हणायचं, अशा कहाण्या यांनी मांडल्या. आणि संबंध देशात जे कोणी टीव्ही बघत असतील, तुमची पिढी त्या टीव्हीच्या बातम्यांमधून दूर झाली, हे फार चांगलं झालं. माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षा तरुण असलेल्या वयाच्या नागरिकांना मात्र उगाचच हे काहीतरी नाहक चाललंय असं वाटू लागलं. आणि इतकी वर्ष गोदी मीडिया म्हणून हिणवणारी जी जनता होती ती आता अजून त्या टेलिव्हिजन मीडियाला नावं ठेवून आता फक्त संध्याकाळच्या उशिराच्या काय घडामोडी झालेल्या असतील तेवढ्या पुरतं ती बघते. आता तिनं टीव्ही उघडून बातम्या बघायचं नाव सुद्धा टाकून दिलेलं आहे. अशा संवेदनशील घटनांमध्ये मीडियाची कशी भूमिका असावी, म्हणजे येणाऱ्या पत्रकारांना तुम्ही काय संदेश द्याल? कसं असतं की सरकारची आंतरराष्ट्रीय राजकारणातली भूमिका
किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारातली भूमिका सर्वांना बंधनकारक असतो, कारण जरी मी पत्रकार असतो तरी मी नागरिक पण आहे. बरोबर. आणि जे सरकारनं धोरण घेतलं असेल ते देशाच्या हितासाठी घेतलं असेल तर माझा पाठिंबा असणं भागच आहे. तरी सुद्धा त्या धोरणावर टीका करणं किंवा त्या आंतरराष्ट्रीय व्यवहाराबद्दल किंवा निर्णयांबद्दल टीका टिप्पणी करणं, मत भिन्नता व्यक्त करणं हे सुद्धा अपेक्षित आहे. पण हे सरकार अतिरेकी राष्ट्रवादी आहे किंवा अतिरेकी धर्मद्वेषी आहेत, तर मी तसंच वागायला पाहिजे का? नाही. मला विवेक आहे, मला बुद्धी आहे, मला तर्क आहे. मला पत्रकार म्हणून एक धर्म पाळायचा आहे. धर्म म्हणजे रिलिजन या अर्थाने नाही, कर्तव्य. तर कर्तव्य, जबाबदाऱ्या, परंपरा. आपल्या भारतामध्ये पत्रकारितेची फार मोठी परंपरा आहे. आपल्या स्वातंत्र्याचं हे जे काही आंदोलन झालं त्याच्यामध्ये असंख्य पत्रकारांनी काम केलेलं आहे. बरोबर. तर एवढी मोठी परंपरा असलेला आपला देश आणि आताचे पत्रकार सरकारच्या धोरणानुसार सरकारचाच बेंडबाजा व्हायला लागलेली असतील, तर मग त्या नागरिकांनी आ वाचून त्यांच्या तोंडाकडे बघण्यापलीकडे काय करणार? कारण खरी माहिती दिली जात नाही, टीकाच केली जात नाही. टीका म्हणजे अगदी उखडून टाकण्यासारखी टीका नाही. तर तुम्ही हे योग्य नाही करत आहात, तुमच्यामुळे या धोरणांमुळे असं असं चुकीचं होईल असं सांगायला लोकशाहीनं, संविधानानं अधिकार दिलेलाच आहे. तर तसं न होता तुम्ही सरकारच्या ओ मध्ये ओ मिसळली, सरकारची री ओढली, तर तुम्हाला अशाच लाथा खाव्या लागतील. आणि गोदी मीडिया हे जे अत्यंत वाईट संबोधन यांना मिळालेलं आहे ते अजून वाईट होईल. त्यांना लाज सुद्धा वाटेनाशी झाली आहे. इतका त्यांनी आता सरकारच्या कार्यक्रमांचा, सरकारच्या धोरणांचा पाठपुरावा करणं सोडलंय. सरकार आणि माध्यम ही एकमेकांच्या विरोधातच असतात आणि ती असलीच पाहिजेत. कारण सरकार काय चुका करते हे यांनी सांगितलं पाहिजे आणि सरकार काय बरं करते हे पण यांनी सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांची तटस्थता, निपक्षपातीपणा अपेक्षित आहे. सर, भारत आणि पाकिस्तानमध्ये जो तणाव निर्माण झाला होता तसा तणाव जर दुसऱ्या कोणत्या 2 देशांमध्ये उत्पन्न झाला तर आपल्या भारताकडून जे पाकिस्तानचे कलाकार होते त्यांचे युट्यूब चॅनल किंवा सोशल मीडिया जे अकाउंट होते ते ब्लॉक करण्यात आले होते. तर भारत आणि चीन यांचं आता काय बरं नाही आहे. तरी चीनमध्ये असंख्य कादंबरीकार असे आहेत की ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाले, ज्यांचं साहित्य वाचलं जातं. माझ्याकडे 8-10 चीनी कादंबऱ्या आहेत, कारण मला चीनी कादंबरी जवळची वाटते. आपण आशिया खंडातले लोक आहोत. या 2 मोठ्या संस्कृती, महान सिव्हिलायझेशन्स म्हणतो किंवा महान कल्चर्स म्हणतो, ती एकत्र अनेक वर्ष राहिलेली आहेत. त्याच्यामुळे तिथलं साहित्य मला जर आवडत असेल तर तो नागरिकांचा भाग झाला. बरोबर. तो 2 सैन्य किंवा 2 राजकीय पुढारी, 2 राजकीय पक्ष यांच्यातलं भांडण काही असे, पण मला हा जो देवाणघेवाणीचा सांस्कृतिक बोगदा असतो तो बोगदा कधी बंद व्हायला नाही पाहिजे. म्हणजे गुलाम अली आहे, मेहदी हसन आहे, बरोबर, ती शाहीन परवीन कोणीतरी एक गायिका आहे, नूरजहां आहे. अशा लोकांच्या गझला जर मला ऐकायला मिळाला तर तो सांस्कृतिक ठेवा जगभराचा आहे ना. तो पाकिस्तानी म्हणून मी कान बंद करून बसणं बरोबर नाही. किंवा पाकिस्तानांना जर लताबाई आवडत असतील, आशा भोसले आवडत असतील, अलका याज्ञिक आवडत असेल, तर त्याने का नाही ऐकायचं बंद करून कसं चालेल? तेव्हा मला असं वाटतं की पाकिस्तानी लेखक, पाकिस्तानी वाङ्मय, पाकिस्तानी कलाकुसर, आता काश्मीरी कलाकुसर तर जगप्रसिद्ध आहे. तिथल्या शाली या जगभर जातात. मग त्या शाली पाकिस्तानात जाऊ नयेत का? त्यांचा व्यापार होऊ नये का? किंवा पाकिस्तानात थंडी पडत नाही का? असतं. म्हणून मला असं वाटतं की हे जे देवाणघेवाणीचे सांस्कृतिक मार्ग असतात ते सांस्कृतिक मार्ग खुलेच असले पाहिजेत. फक्त त्याच्यामध्ये राजकीय द्वेष भावना किंवा राजकीय कुरघोडी असली नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे पाकिस्तानी लेखकांनी कायम भारताला दोषच दिले पाहिजेत आणि भारतीय लेखकांनी पाकिस्तानाला दोष दिले पाहिजे असं म्हटलं तर मग ते होणार नाही. कुठलेही सांस्कृतिक मार्ग हेच देशांना एकत्र आणत असतात. राजकीय पुढाऱ्यांनी जरी 2 देशांमध्ये
तेढ निर्माण केली, शत्रुत्व निर्माण केलं, तरी जी सामान्य जनता असते ती सामान्य जनता ह्या द्वेषापासून, या शत्रुत्वापासून राजकीय पुढाऱ्यांना नेहमी दूर नेत असते. त्याच्यामुळे सामान्य जनतेला जे हवं असतं ते देत राहावं असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला तुमचा महत्त्वाचा वेळ दिल्याबद्दल. या मुलाखतीचा महत्त्वाचा जो उद्दिष्ट होता तो हेच होता की सर्वसामान्यांना राजकारणातील एजेंडा कळला पाहिजे आणि त्यात माध्यमं कशी आपली भूमिका निभवतात हे समजण्यासाठी ही आपण मुलाखत घेतली होती. तर धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा.